बातमी पुण्यातून आहे। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे इथल्या मायमार हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आई आणि नवजात बाळाचा मृत्यू झालाय। रुपाली इंदलकर असं 37 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे। या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाबाहेर प्रचंड आक्रोश करत आक्रमक पवित्रा घेतलाय। डॉक्टरांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच आई आणि बाळाचा जीव गेल्याचा गंभीर आरोप त्यांनी केलाय। त्याचबरोबर जोपर्यंत संबंधित दोषी डॉक्टरांवर आणि रुग्णालय प्रशासनावर कडक कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ठाम पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। यापूर्वीही या रुग्णालयात अशा 2 ते 3 घटना घडल्याचा दावा केला जातोय। दरम्यान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तातडीनं रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेतली। त्याचबरोबर त्यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय SIT चौकशी करण्याचं आश्वासन संबंधितांना दिलंय। 6 वाजता जर BP वाढला किंवा 6:30 पर्यंत जर आईचं मृत झालेली आहे, डेथ झालेली आहे, तर 6:30 ते 8:30 9 पर्यंत बाळाला इथे ठेवायचं कारण नव्हतं। इथून बाळ त्यांनी 9 वाजता ससूनला पाठवलं। तिथेही त्यांनी कल्पना द्यायला पाहिजे होती किंवा तिथली सगळी प्राथमिक सगळी तयारी करायला पाहिजे होती। ससूनला कुठली माहिती नव्हती। तिथे गेल्यावर डॉक्टरने सांगितलं इथं कशाला आणलं, ऑलरेडी ते बाळ डेथ झालेले आहे। मग ही सगळी जी काय फसवणूक या ठिकाणी झालेली आहे, मी स्पष्टपणे सांगतो, यामध्ये पोलीस अधिकारी असतील, संबंधित आरोग्य विभागाचे अधिकारी असतील, कुठल्याही प्रकारची याच्यामध्ये लपवणूक करणार नाही। या बाबतीत मी आता आरोग्य मंत्र्यांना सांगितलं, त्यांनी देखील सूचना खाली संबंधित जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। उद्याच्या काळात या बाबतीत जर योग्य तपास झाला नाही तर 100% यासाठी लावणार।